इतिहास लेखन भारतीय परंपरा या पाठाच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतोय. चला तर आता आपण अभ्यास करणार आहोत आपलं स्वातंत्र्योत्तर काळातलं इतिहास लेखन. तर चला आपले मुद्दे तयार आहेत. एकीकडं राजघराण्यांच्या इतिहासावर भर देणारं हे इतिहास लेखन केलं जात होतं, बरोबर आहे. आणि हे केलं जात असतानाच काही सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक इतिहास सुद्धा लिहिण्यास सुरुवात झाली होती. म्हणजे काय तर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये समाज विज्ञान, अर्थव्यवस्था, राजकीय प्रणाली, धार्मिक विचारसरणी, सांस्कृतिक पैलू यांचा इतिहास अभ्यासणीची अशी आवश्यकता विचारवंतांना वाटू लागली होती. मग काय झालं तर या काळातील इतिहास लेखनामध्ये प्रामुख्याने आपल्याला 3 नवे वैचारिक प्रवाह आढळून येतात. एक म्हणजे मार्क्सवादी इतिहास, दुसरा आहे वंचितांचा इतिहास म्हणजे सबऑल्टर्न, आणि तिसरा आहे स्त्रीवादी इतिहास. तर आता सर्वप्रथम बघूया मार्क्सवादी इतिहास. तर ह्याच्यामध्ये मार्क्सवादी इतिहासकारांच्या लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, त्याच्यानंतर त्याच्या पद्धती म्हणजे उत्पादनाच्या पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील काही मानवी संबंध यांचा विचार हा मध्यवर्ती होता. अशा रीतीने त्याची विचार मांडणी केली गेलेली होती. त्याच्यानंतर प्रत्येक सामाजिक घटनेचा हा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचं विश्लेषण संपूर्णपणे करणं हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचं एक महत्वाचं सूत्र होतं. मग काय झालं तर पुढे मार्क्सवादी इतिहासकारांनी जाती व्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा सुद्धा अभ्यास केला. आता आपला असं आहे की देश पूर्णपणे वेगवेगळ्या जाती आपल्या देशामध्ये आहेत. मग त्याच्यामध्ये काय काय अजून बदल होत गेले तर त्यांचा सुद्धा अभ्यास केला गेला. आणि भारतामध्ये मार्क्सवादी इतिहास लेखन पद्धतीचा अवलंब हा प्रभावी रीतीने करणाऱ्या इतिहासकारांमध्ये कुणाकुणाची नावं समाविष्ट केलेली आहेत आपण बघूया. दामोदर धर्मानंद कोसंबी, त्याच्यानंतर कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, त्याच्यानंतर रामशरण शर्मा, कॉम्रेड शरद पाटील यांचं योगदान हे महत्वाचं आहे. आपण बघतोय आपल्या चित्रामध्ये दामोदर कोसंबी यांचं. त्याच्यानंतर पुढे डांगे हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. मग त्यांचं प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हे पुस्तक मार्क्सवादी इतिहास लेखनाचे एक उदाहरण आहे. आणि त्याच्यानंतर मग कुठलं आलं वंचिताचा म्हणजे सबऑल्टर्न हा इतिहास. तर हे काय आहे तर वंचित समूहांचा इतिहास लिहिण्याची सुरुवात मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतूनच पुढे आलेली आहे. एकाला एक जोडून ही मंडळी पुढे जात आहे असंच आपल्याला म्हणता येईल. आता बघितलं तर इतिहास लेखनाची सुरुवात ही समाजाच्या तळाशी असलेल्या सगळ्या सर्वसामान्य लोकांच्या स्तरापासून आपल्याला करायला पाहिजे. आणि ही कल्पना मांडण्यामध्ये अँटोनियो ग्रामची या इटालियन तत्वज्ञाचे स्थान हे अतिशय महत्वाचं आहे. बघा या प्रवासामध्ये आपल्याला किती विचारवंत भेटले, त्यांची ओळख आपण करून घेतली, त्यांनी कसे विचार मांडले त्याचा सुद्धा आपण अभ्यास केला. पुढे आता वंचितांचा इतिहास लिहिण्यासाठी लोकपरंपरा हे एक महत्वाचं साधन मानलं गेलं आहे. आणि आता ही लोकपरंपरा कुठे आहे आपल्या भारत देशामध्ये. तर मग वंचितांच्या इतिहासाला एक विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देण्याचं हे महत्वाचं कार्य रणजित गुहा या भारतीय इतिहासकारानं केलं.
मग त्याच्यापूर्वी काय झालं होतं, तर भारतामध्ये वंचितांच्या इतिहासाचा विचार हा महात्मा ज्योतिराव फुले यांनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनातून मांडला गेलेला आहे. महात्मा फुलेंनी कोणतं पुस्तक केलेलं आहे, लिहिलेलं आहे गुलामगिरी. या शूद्राती शूद्रांचा इतिहास आपल्याला नव्याने उलगडून दाखवला. म्हणजे क्षुद्र म्हणजे मागासवर्गीय जमात जी आपल्या समाजामध्ये पूर्वीच्या काळी काही उच्च निच्च असे भेदभाव केले जायचे, तर त्याच्यामध्ये एक शूद्र पण असायचे जे कष्टाचं खूप काम करायचे. तर त्या शूद्रांचा इतिहास हा त्यांनी संपूर्णपणे विस्तृतरित्या या गुलामगिरी पुस्तकातून आपल्याला दाखवलेला आहे. पुढे जाऊया, आपण काय शिकलो ह्याच्यामध्ये आपण बघूया की स्वातंत्र्योत्तर काळातील आपण ह्याच्यामध्ये बघूया की स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखनामध्ये प्रामुख्यानं किती वैचारिक प्रवाह आढळतात, त्यांची तुम्ही मला नावं पण लिहायची. त्याच्यानंतर मार्क्सवादी इतिहासकारांच्या लेखनात कोणत्या कोणत्या गोष्टीचा समावेश आहे आणि भारतामध्ये मार्क्सवादी इतिहास लेखन पद्धतीचा अवलंब प्रभावी रीतीने करणाऱ्या काही इतिहासकारांची नावं तुम्हाला लिहायचे. आणि पुढचा प्रश्न आहे की भारतामध्ये वंचितांच्या इतिहासाचा विचार हा कोणी मांडला होता. चला तर मग आता आपण आपल्या पुढील विभागाकडे वळूया.